आणि आता बातमी नाशिकमधून आहे। नाशिक महापालिकेत शिंदेंची शिवसेना भाजपसोबत सत्तेत गेल्याने ठाकरेंच्या शिवसेनेचा विरोधी पक्षनेता होणार आहे। मात्र दुसरीकडे ठाकरेंच्या शिवसेनेत विरोधी पक्षनेतेपदासोबतच स्वीकृत नगरसेवक पदासाठी सुद्धा जोरदार स्पर्धा रंगली आहे। 15 नगरसेवकांपैकी 5 नगरसेवकांमध्ये विरोधी पक्षनेतेपदासाठी चुरस आहे। विरोधी पक्षनेते पदाचा निर्णय मात्र थेट मातोश्रीवरून होणार असल्याची ही चर्चा आहे। शिवसेना ठाकरे गटाला 15 जागांवरती यश मिळालं होतं। माझ्यासोबत आता त्यांचे गटनेते आहेत केशव पोरजे। केशवजी, आता 15 नगरसेवक निवडून आलेत, मात्र स्वीकृत असेल स्थायीसाठी जोरदार लॉबिंग ही सुरू आहे अशी चर्चा आहे। हो, बरोबरच आहे। निवडणुका झाल्या की प्रत्येकाला अपेक्षा असते, कारण की 5 वर्ष नाही तर जवळजवळ 9 वर्षापासून लोक काम करतात, पक्षाशी प्रामाणिक आहेत, म्हणून प्रत्येकाला वाटतं की माझी कुठेतरी वर्णी लागावी। मग आता 15 नगरसेवक निवडून आल्या कारणाने एकच जागा स्वीकृतसाठी मिळत आहे, त्यामुळे त्याच्यासाठी प्रत्येकाचे प्रयत्न चालू आहेत। जे काही आमच्याकडे नावं येत आहेत ते आम्ही पक्षश्रेष्ठींकडे पाठवत आहोत। या संदर्भात माननीय नेते संजयजी राऊत साहेब यांच्याशी चर्चा झाली आहेत। आता सर्व नावं आम्ही वरती पाठवत आहे। जे नावं फायनल करतील ते नावं लवकरच येतील। स्थायीसाठी देखील अनेक जण इच्छुक आहेत, आपल्या किती 2 जागा मिळणार? हो, स्थायी समितीवर देखील 2 जागा जात आहेत। 2 जागांमध्ये पण खूप इच्छुक आहेत। प्रत्येकाला न्याय मिळेल नाही मिळेल, पण पक्षश्रेष्ठी चांगला निर्णय घेतील आणि लवकरच ते 2 जागाही फायनल होतील। काय निकष ठेवले जाते? कारण अनेक जे मातब्बर होते किंवा जे नेते होते त्यांना पराभव स्वीकारला लागला, ते देखील तयारीत आहे। हो, बरोबर आहेत। आता याच्यामध्ये ज्यांना उमेदवाऱ्या दिल्या ते देखील इच्छुक आहेत, तर पक्षश्रेष्ठी आता काय निर्णय घेतील ते घेतील। विरोधी पक्षनेतेपदी आता आपल्यालाच मिळेल, जवळपास निश्चित आहे, त्यावर काही चर्चा झाली नाही। आता माझी पक्षाने गटनेता या पदावरती नेमणूक केली आहे, त्याच्यामुळे अजून काही पक्षश्रेष्ठीची त्याबद्दल बोलणं झालेलं नाही। एकंदरीत आपण बघत आहोत, आता ठाकरे गटाला विरोधी पक्षनेते पद देखील मिळणार आहेत। यासोबत आता स्थायी समिती असेल किंवा स्वीकृतसाठी कोणाचे नाव हे समोर येत आहेत, कोणाची खरं तर वजन जे आहे ते जास्त पडेल हेच पाहणं महत्त्वाचं ठरेल। कॅमेरामॅन कीपर्स प्रांजल कुलकर्णी, NDTV मराठी, नाशिक।